नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। मी सौ संगीता लोभा पोनीकर। आज आम्ही हलबा समाजाचे आणि इतर समाजाचे लोक गेलो होतो गडकरी साहेबांकडे आणि आज आम्ही सगळ्यांनी कमीत कमी 100 महिला होत्या माझ्यासोबत आणि 100-150 माणसं होते। त्या सगळ्यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेला आहे। आज मला गरज, आता लोकांना प्रश्न पडला की ऐन वेळेवर समाजाची लेडीज सौ संगीता पोनीकर भाजपमध्ये का गेली, पण मला वेळ तशीच आणली की मला एक पार्टीमध्ये आजपर्यंत मी जॉईन झाली नव्हती, पण आज मला असं वाटते कुठेतरी आम्ही विकोपाला जात आहोत। आमचा समाजच नाही तर आमचा मजूरदार वर्ग सुद्धा विकोपाला जात आहे। त्याच्यासोबत जे शिक्षित लोक आहेत त्यांच्या हाताला कामधंदे नाही। फक्त आम्ही समाज म्हणून चालणार नाही, तर माझ्यासोबत इतर लोकही होते, इतर समाजाचेही लोक होते। माझ्या समाजाची तर मी आहेच, परंतु काही नेतृत्व असं आहे की आपण ज्या समाजाला ज्या प्लॅटफॉर्मवर आणायला पाहिजे होतं राजकीय पक्षाचा, त्या प्लॅटफॉर्मवर आमची काहीतरी कमी राहिली आणि त्या प्लॅटफॉर्मवर समाजाला आणि इतर समाजाला आम्ही जोडू शकलो नाही। ही दुःखाची बाब आहे आमच्यासाठी। पण मी आज हा विचार केलेला आहे की कुठेतरी समाजाला बसवायचं आणि इतर समाजाच्या लोकांना जो कामधंदा नाही आहे, कारण शिक्षित तर पुष्कळ, ग्रॅज्युएशन तर नॉर्मली लोकांमध्ये आहे, ग्रॅज्युएट तर प्रत्येक मुलगा आणि मुलगी झालेली आहे, परंतु कामाचं काय, रोजगाराचं काय, ही खंत माझ्या डोक्यामध्ये नेहमीच सतत चालत असते। आणि ते सतत आमच्या समाजाचे सुद्धा इतर व्यापार होते ते सुद्धा संपुष्टात आलेले आहे। तर मला असं वाटते की नवयुवक आहे जो आमच्या समाजातला आणि इतर समाजातला, तो कुठेतरी कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवर बसावं, त्याच्या हाताला काम मिळावं। फक्त शिक्षणापुरतीच मर्यादित राहून होणार नाही, तर तुम्हाला कुठेतरी व्यापारामध्ये तुमचा हातभार तुम्हाला करावा लागेल। कुठे तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर काही तांत्रिक ट्युशन लावावं लागेल। अशा पद्धतीचं मी विचार केलेला आहे। आणि समाजाला आम्ही नेहमी आम्ही अग्निपरीक्षेमध्ये टाकत असतो, पण ही अग्निपरीक्षा समाजाने किती दिवस द्यायची आणि कोणी द्यायची, हा विचार मला सतत पडत असतो। आजपर्यंत मी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर चढली नाही, पण मला ही पाळी आली आणि ही पाळी अशासाठी आली, ही पाळी माझ्या समाजासाठी आणि इतर समाजासाठी। कारण मी जो गरीब वर्ग बघतो आहे तो आजही भुकेने व्याकुळ आहे आणि आजही कुठे त्यांना थरा नाही आहे, कुठे त्यांना जागा नाही आहे। कुठे जर आपण एखादी झोपडपट्टी वसवली की आपण खूप मोठा नेता झालो आणि आम्ही लोकांना न्याय दिला, असं होत नसते। आम्ही लोकांना न्याय द्यायचं असेल तर प्रत्येकाच्या हाताला तुम्हाला काम उपलब्ध करून द्यावं लागेल, तेव्हाच तुमच्या शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय, आणि मी संगीता पोनीकर समाजाला आणि इतर समाजाला आणि मजदूर वर्गाला आणि जे शैक्षणिक ग्रॅज्युएट आहे त्या लोकांना दाखवून देणार आहे की समाजाचं राजकारण, समाज आणि राजकीय बळ कसं एकत्र चालू शकते, कारण हे आगगाडीचे 2 पहिये आहे। तर मी हे समाजाला दाखवण्यासाठी आणि इतर समाजाला दाखवण्यासाठी, कारण एकाच गोष्टीसाठी चालत नसते, तर सोबत आर्थिक दृष्ट्याही आपण चालवल्या पाहिजे काही गोष्टी, ही खंत नेहमी बाळगत असते। आणि आज माझा शेवटचा पर्याय म्हणून मला राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी जॉईन करावी लागली आणि जसं बोले तसं चाले असे माननीय नितीन गडकरी जी आहेत आणि त्यांचे आता उभे झालेले उमेदवार ते प्रवीणजी दटके आहेत। आम्ही त्यांना फार वर्षापासून बघितलेलं आहे की आम्ही अर्ध्या रात्री बोलू
तरी ते आमच्या कामाला धावून येतात, कॉर्पोरेशनचे सगळे कामं करतात आणि आमची जी अडचणीची बाब असली कोणतीही तर प्रवीणजी दटके आणि राजेशजी कनेरे, आणि राजेशजी कनेरेचं तर आम्ही काय सांगावं की आमच्या भेटाळामध्ये त्यांचं इतकं काम आहे की आम्ही अतिशयोक्ती करणार नाही मी इथे कोणाची, पण मी जितकं त्यांचा नवल करेल. आणि आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवर चंदू निपाणेजी, आपले अनिल खापेरकरजी आहेत, वैभव पराते आहे, विशाल पराते आहे, कृष्णा भिसीकर आहे, आनंद भिसीकर आहे, चंद्रशेखर भिसीकर आहे, कविता भिसीकर आहे, अजय भिसीकर आहे, मेघा भिसीकर आहे, स्वाती भिसीकर आहे, ही दीक्षा पराते आहे. ह्या सगळ्यांनी बीजेपी जॉईन केलेली आहे आणि अजूनही नावं आहेत. हे मला वेळ लागेल म्हणून मला जितकं आठवलं तितके नावं दिलेले आहेत. बाहेर लोक अजून बसलेले आहेत. पण मला एकच सांगायचं आहे की आम्ही नेहमी, आमचा समाज राजकीय पक्षातून नेहमी बाद झालेला आहे आणि आम्ही संपुष्टात आलेला आहोत. कुठेतरी मला असं खंत वाटते आहे की कुठेतरी आम्ही राजकीय पक्षाला जुळलो पाहिजे आणि तिथून समाजकारण आणि इतर जातीचं राजकारण आम्हाला करता आलं पाहिजे आणि त्यांच्या हाताला आम्ही काम दिलं पाहिजे. कारण कामाला हात असेल, एका माणूस जर, एका घराचा व्यक्ती एक माणूस जर काम करत असेल तर 5 लोक त्याच्या घरचे लोक खात असतात. अशी जी व्याख्या आहे ना, असं जो सूत्र आहे तो मूलाधार सूत्राला घेऊन मला चालायचं आहे. म्हणून मी भारतीय जनता पार्टी जॉईन केलेली आहे. या जे निवडणुकीचं माहोल आहे म्हणजे हलवा समाजाला काय, काय आपलं हलवा समाजाला माझं एकच आव्हान राहील, सगळ्या हलवा समाजांनी माझं म्हणणं ऐकावं. मी नाव घेणार नाही, फक्त सांगेल आम्ही मागे पिवळा झेंडा